नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर येथील ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम शाळा आणि राजेंद्र परशुराम खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय चिरनेर येथे आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी। चिरनेर येथील ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम शाळा व राजेंद्र परशुराम खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय चिरनेर येथे दिनांक 25 जुलै 2026 शनिवार रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य आणि भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। भारतीय संस्कृती, संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि पर्यावरण संवर्धन याचा सुंदर संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमासाठी माननीय सौ अर्चना ठाकूर मॅडम, प्रशासकीय अधिकारी माननीय व्ही.ए. पाटील सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता मसूरकर मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंदा घरत मॅडम, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या प्राचार्य सौ सुप्रिया म्हात्रे मॅडम, मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री मिलिंद पट्टे बहादूर, तसेच संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांनी जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरी अशा गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली भव्य वारकरी दिंडी होय। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केले होती। मुलांनी पांढरा पोशाख, गांधी टोपी, टाळ, मृदुंग, भगवे ध्वज हातात घेतले होते, तर मुलींनी नऊवारी साडी, फेटे, तुळशीची रोपे आणि पारंपरिक वेशभूषा करून वारकरी संस्कृतीचे जिवंत चित्र उभे केले। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि अभंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या वर्षीच्या कार्यक्रमात वृक्षदिंडी हा अभिनव उपक्रम विशेष आकर्षण ठरला। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हातात एक वृक्ष रोप घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, एक विद्यार्थी एक वृक्ष, निसर्ग वाचवा, भविष्य घडवा अशा घोषणांमधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली। संत परंपरेचा संदेश आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून अनुभवायला मिळाला। यानंतर विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांचे सुंदर सादरीकरण केले। ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, माझे माहेर पंढरी यांसारख्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला। विद्यार्थ्यांनी तालबद्ध पद्धतीने टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गायन करत उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली। प्रत्येक सादरीकरणातून भक्ती, संस्कार, सामाजिक एकता, पर्यावरण संरक्षण आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतांच्या शिकवणुकीनुसार प्रेम, समानता, प्रामाणिकपणा, सेवा, परिश्रम आणि पर्यावरण संवर्धन याचे महत्त्व सांगितले। विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये जोपासावीत असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले। वारकरी वेशभूषा, वृक्षदिंडी, अभंग, नृत्य आणि कीर्तनामुळे संपूर्ण शाळा पंढरपूरच्या वारीचे स्वरूप धारण केल्याचे अनेकांनी गौरवोद्गार काढले। पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय पी.पी. खारपाटील आणि उपाध्यक्ष माननीय राजेंद्र खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर।